2 अवतारात 2 होते. 7व्या अवतारात कालनेमी आणि 8व्या अवतारात कालैवल. हा कालैवल नालाय हो. ते कालनेमी इतकं विचित्र होतं, एवढं विचित्र की बघायचंच काम नाही. ते किती पापी होतं सांगू तुम्हाला. रावणानं कालनेमीला खोटा महाराज केलं. आता महाराज म्हणल्यावर माळा घालावं लागते का नाही गळ्यात? त्याच्या गळ्यात कशाची जरी माळ घातली की मनी फुटत होते. फटा 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 अशा मनीच राहत नव्हती गळ्यात. काय करा. आणि महाराजाच्या खोटा महाराज करायचं होतं त्याला. मारुती रायल कशी नेसायची, धोतर गितर नेशील, सुतळी बांधू बांधू. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे, बेसरामाच्या मण्याच्या माळा घातली तरी फुटली. तर तुळशीची कशी राहील त्याच्या गळ्यात? इतकं पापी होतं. शेवटी शाडूच्या मातीची मणी केली, चिखलाची मणी केली, वाळीली आणि त्याच्या माळी गळ्यात. बायको म्हणली, माय काय महाराज म्हणून वापायला तो. ते म्हणला रावणानं केलं. काय करायचं महाराज? काय नाही म्हणले, मारुतीला फसवायचं. कोण? लंका जाळल्याला हो. थांबा मला एकदा तुमच्या पाया पडू द्या. ते म्हणलं तुम्ही पुन्हा थोडेच भेट झाली. मला एकदाच आरशात बघून मी खपखप लावते तुमच्या पाया पडते. तुम्ही काय मला पुन्हा गोष्ट नाही. तिला पक्क माहित होतं रावणाच्या दाढी मिशा ज्यानं दुपारा जाळ्यात याला वाचली होय. आणि ती म्हणली, माय तुमच्या गळ्यात तो कोणताच मनी टिकत नव्हता. माळी कशाच्या? ते म्हणला चिखलाच्या. आणि तुम्ही कसं काय म्हणले? रावणाला कसं काय हो म्हणले? ते म्हणलं गेलो हो म्हणून. आता काय होईल माहिती का? तिकडे गेल्यावर मारतात. ते मला नाही गेल्यावर ते मारित. तू काऊन जाऊ बळीविना शक्ती मोठं होतं ते साधं होतं का? त्याच्या प्रधानांचा जा मारी गेल्यावर यमलदात खाली बसत होतं. इतकं श्रीमंत होतं ते. त्याच्या घराच्या एका घराच्या चौकटीला 22.5 क्विंटल सोनं होतं. अशा 7 कोटी चौकटी होत्या. रावणाची एक चौकटी गाव विकत घेता येते. काय श्रीमंत राव. सूर्य त्याच्या इथे दिवे लावायला होता, वरून रस्ते झाडायला, सडा टाकायला, वायू रस्ते झाडायला. चंद्र त्याचा इंधन होता. इंधन म्हणजे फॅन, एसी, कूलर. निशाबदिं भयजनो सकला स्थितेषु यतर्वायुरसुवेग विंझनाना. निशाबदिं भयो निशियां निशकाल सर्वानां शीतोष्ण भवस्थितां निशां पति भयजनो. त्याला वार घालण्यासाठी चंद्र. काय श्रीमंत असेल ते. येतो मी एकदा लेकरायला बोला म्हणून. ती हुशार होती. बोला म्हणली. पोरायला म्हणली एकदा पाया पडा तुमच्या बापाच्या. ते म्हणलं आई कवाच पडत नाहीत, आज कस काय? ते वापस येतच नाही. आई तुला तर काहीच रडू येईल. अरे मोक्षाला जाणार आहे म्हणून मी रडलं. ह्या मेल्याच्या हाताने मेल्यावर नरकाला जातील. ज्याच्या नावानं फुलावायला ते मोक्षाला चालला. इतकं तर बरं आहे ना. इथं तो खुराच खातो तुमचा बाप. ते म्हणलं आई आमच्या बाबानं माळ घातल्याच्या नंतर मनी फुटत येते. इतका पापी आहे. तो कोण वाननेर यायला मोक्षाला न्याला तेच नको विचार. स्पर्श झाल्याबरोबर मोक्ष महाराज. काले नेहमीचा स्पर्श झाल्याबरोबर मोक्ष. दिव्य ज्योत तयार झाली दादा. आणि वैकुंठाच्या ठिकाणी अधिष्ठान प्राप्त झालं. दृष्टांत 8 राक्षस इतके पापी वानरांची संगत झाल्याबरोबर त्यांना मोक्ष मुक्त केले. राक्षस कालनेमीला सुद्धा मारुती राय ना मुक्त. तर तुकोबाराय म्हणतात मारुती राय आम्ही माणसाला मुक्त करण्याचा लय प्रयत्न केला, पण क्षणाक्षणाला यांच्या बुद्ध्या बदलायल्यात ना. जनावराचे पाय आस्ती पचवणारी राक्षस तुमच्या वानरायने मुक्त केले. एवढं तुम्ही वानरायला भक्ती सूत्र दाखवलं. अशी कोणती वाटे भक्तीची ती आम्हाला दाखवा. काय भक्ती
पशु सुद्धा परमार्थात आणले की वाट आम्हाला दाखव. तू बरं विचारत होते तू बरं. शुरानी धीर स्वामी काये पैसाद. शुरे धीरे माणसाने अशा माणसाची संगती करावी की तो शूर असला आणि धैर्यवान असला पाहिजे. फुटक्या दुर्नायला संग घेऊन काय फायदा. फुटके गेल्या लिखित झालेले युजान थ्रो भूखंडात हाताळ होईल द्यायचे. काय करायचे फुटक्यात उतरायचे. शूर पाहिजे शूर पाहिजे. किती शुरत्व होत. अंगद नावाचा व्यक्ती मारुती राहायला भेटला. काय मारुती राय एक काम करायचं आपलं आणि रावणाचं भांडण फक्त सीतेमुळे एवढाच पुरा टाइम संपतो. सरपंच लोक जेवायचे वातावरण आपल्या हातात नाही ऐका नाही. लोक ऐकतात म्हणून कीर्तन करानं कोरक बी नाही दळावं. लोक जेवायचे समय जा. वरण शिजल्यावर शहाण्याबाईनं गॅस बंद केला पाहिजे. हो लय मोठे पैसे म्हणून गॅस सुरू ठेवला खालून वरण गेलं जळून 2 तास कीर्तन असते. आगावपणा काय करायचं काय सांगू लागलो. अंगदाला सांगितलं बापू आपलं रावणाचं भांडण फक्त सीतेमुळे आणि त्यानं जर सीता मुकाट्याने दिली तर आपल्याला युद्ध काय करायची गरज आहे. कशाला रक्तपात करायचं काय घेणे. तो राक्षस हे माणसं आणि आपण जनावर फुकट कळण शेंडी वळवळ काय करायचे आपल्याला हे मिटवायचं बोलून. प्रभू रामचंद्राला सांगितलं प्रभू सीताई साहेब जर रावणाने दिल्या तर आपला वाद मिटतो. प्रभू म्हणले आपलं काय भांडणच नाही आपल्याला फक्त सीता पाहिजे. पण प्रभू रामचंद्रानं सांगितलं हनुमंता ते जरा रगिले बरं ते द्यायचे. मारुतीराय म्हणले नाही दिले होते मग मी गदा अशी पाळूनच ठेवली ना. धरकी हान त्याची काय कापसाची थोडीच होती. पण प्रयत्न करू प्रयत्न. मग असं रावणाला समजून सांगणारा कोण आहे आमच्या. त्याचं नाव अंगद. बोले गोडगिरा विभीषण परा पुढे साजिरा. हे अंगद शिष्टाईचे श्लोक कधी कधी जेवताना म्हणायचे. काय काय माणसं जेवताना तर काय काय विचित्र म्हणायले. मला वाटतंय काही श्लोक म्हणणार यायला असं हाणायला पाहिजे की महिनाभर त्या खाली नाही बसता त्याची बसायची जागा खाण्याची. हो उभ्यानच खाल्लं पाहिजे महिनाभर त्या सोमळ्याने. काही श्लोक हे लाल दोऱ्याचं काढीन पाणी तुला टांगीन भेंडकुळे. यायला कशा गुदगुल्या सुचल्या बघा नाही असं काय काय म्हणलं. राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले दही भात लिंबू. जेवता जेवता अनर्थ झाला ताटात उंदीर. काय श्लोक हे निब्बर टाचाच्या बुटानं दातड हाणायला पाहिजे असे श्लोक असतात. नालायकपणा भजन करणे अमंगळवाणी नरका जाणे. शास्त्र म्हणेल ते सांडावे राज्य हे तृण मानावे. असे श्लोक असतात का कुठे. कसे श्लोक म्हणायचे. अन्नपूर्णे महापूर्णे पूर्णाकृच्यते भयाना जठरा तृप्ता वसाया पूर्णमुच्यते न